विपक्षामध्ये आई गावदुबे स्पोर्ट्स कामन संघ देखील एक नामांकित संघ आहे. या सीझन मध्ये एक बक्षीस त्याने नक्कीच जिंकलेला आहे. मागील स्पर्धेमध्ये साष्टीकरपाडा या स्पर्धेमध्ये तिसरा क्रमांकाचा मानकरी राहिला होता हा संघ, परंतु या स्पर्धेमध्ये देखील त्यांचे प्रयत्न असतील चांगला खेळ करण्याचा. पहिला डबाला होईल सुरुवात. दोन्ही संघांना ऑल द बेस्ट. दोन्ही संघांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा. पहिला बॉल टाकण्याकरता सज्ज होईल मिस्टर चेतन बरफ. स्ट्राइक एंडला हेमंत लाखात असेल. व्हेरी ऑल द बेस्ट बोथ द टीम फॉर दिस मॅच. पहिलाच बॉल मिस टाइम स्ट्रोक. हवेमध्ये चेंडू, चेंडू खाली क्षेत्ररक्षक होता यावेळेस जर पाहिलं विलास. सुंदर कॅच आणि फलंदाज होईल बाद मिस्टर हेमंत लाखात. बॅक टू द पवेलियन गॉन. पहिल्याच बॉलवर सफलता. आदरणीय सन्माननीय वसई तालुका आदिवासी क्रिकेट असोसिएशनचे विद्यमान अध्यक्ष रघुनाथ जोगारे साहेबांचं शुभ आगमन झालेलं आहे. त्यांचं देखील मनपूर्वक हार्दिक स्वागत असेल. अध्यक्ष साहेबांना विनंती असेल आमच्या मान्यवर कक्षेमध्ये येऊन आपण बसायचं आहे. अतिशय दमदार व्यक्तिमत्व वसई तालुका आदिवासी क्रिकेट असोसिएशनचे विद्यमान अध्यक्ष साहेब आलेले आहेत. या स्पर्धेला भेट देण्याकरता त्यांचा देखील संघ इन ॲक्शन म्हणून आपण पाहणार आहोत. या स्पर्धेमध्ये त्यांचं करूया मनपूर्वक हार्दिक स्वागत. वेलकम, आगतम, स्वागतम, सुस्वागतम. रघुनाथ जोगारे साहेब आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत असेल केबीएम चषक 2026 मध्ये. बॉलर तयार चेतन बरफ. नेक्स्ट बॉल असेल या षटकातील लेफ्ट आर्म राऊंड विकेट नेक. यावेळेस जबरदस्त बॉलिंग करतोय मिस्टर चेतन बरफ. अप्रतिम बॉलिंगची हाताळणी त्याच्या माध्यमातून तो साकारत असताना या मॅच मध्ये पहिल्या 2 बॉल मध्ये जबरदस्त बॉलिंग त्याने केलेली आहे. विकेट देखील त्याला प्राप्त झालेली आहे. कॉन्फिडन्स देखील वाढला असेल या बॉलरचा. जबरदस्त वेग त्याच्याकडे आहे. वेगाने बीट केलेला आहे बॅटर हर्षद याला. स्ट्राइक एंडला हर्षद. त्याला देखील चांगले प्रयत्न करावे असतील या मॅच मध्ये. ओव्हर पेच बॉल फ्लॉम बॉल बी सापडलेला आहे बॅटर मिस्टर हर्षद लाखात. बॅक टू द पवेलियन गॉन. आणखीन एक धक्का लागला जाईल सह्याद्री स्पोर्ट्स बाफणे या संघाला. परतावं लागेल बॅटर हर्षद लाखात याला. अतिशय धमाकेदार सुरुवात करतोय बॉलर. आपण जर पाहिलं तर चेतन बरफ 3 बॉल त्याने डिलिव्हर केलेले आहेत. एकही धाव त्याने खर्च केलेले नाहीये. सुरेख सुरुवात. वेल बिगिनिंग इज हाफ डन. अप्रतिम सुरुवात त्याच्या माध्यमातून राहिलेली आहे. या पहिल्या 3 बॉल मध्ये 2 विकेट त्याला प्राप्त झालेले आहेत. वेगावर स्वार झालेला हा बॉलर. जबरदस्त बॉलिंग अटॅक त्याच्याकडे आहे. भरपूर वेगाने हा बॉल त्याने डिलिव्हर केला होता. फ्लॉम एल्बी सापडलेला बॅटर मिस्टर हर्षद लाखात. निघून जाईल तंबूच्या आश्रयाला तर त्याच्या जाग्यावर नवीन बॅटर विनोद रायात एंटर झालेले आहेत मैदानाच्या आतमध्ये. 2 एक्सपिरियन्स बॅटर आहेत या बाफणे संघाची. या दोघांवरती जिम्मेदारी आहे. जबाबदारीचं टॉनिक प्यावं लागेल या दोन्ही बॅटरला. स्ट्राइक एंडला विनोद रायात असेल. बॉलर देखील सज्ज होईल मिस्टर चेतन बरफ. लेफ्ट आर्म राऊंड विकेटने षटकातील 4था बॉल डिलिव्हर करण्यास तयार मिस्टर चेतन. यावेळेस आडव्या बॅटने फटका सुंदर होता, परंतु यावेळेस तितकंच दर्जेदार क्षेत्ररक्षण भूषण याच्या माध्यमातून झालेला आहे मिडॉनला. जबरदस्त एफर्ट्स आई गावदुबे स्पोर्ट्स कामन जर पाहिलं तर मागील या 2 आठवड्यामध्ये जबरदस्त कामगिरी राहिलेली आहे या स्पर्धेमध्ये. बॉलर तयार चेतन. नेक्स्ट बॉल या षटकातील असेल. ओव्हर पेच बॉल आडवा बॅटने खेळण्याचा प्रयत्न होता. बॅट अँड बॉल संपर्क होत नाहीये. चेंडू जाईल टॉट. वॉटर बॉलिंग बाय चेतन बरफ. अप्रतिम बॉलिंग त्याची आहे. या मॅच मध्ये जबरदस्त कामगिरी करतोय. 5 डिलिव्हरी त्याने डॉट टाकलेले आहेत. 2 विकेट त्याने प्राप्त केलेले आहेत. शेवटचा बॉल बाकी असेल. लेफ्ट आर्म राऊंड विकेटने सज्ज होईल बॉलिंग ट्रॅकवर. हा प्रकार बॉल चेंडू जाईल विकेट कीपरच्या मागे. एकदा मात्र कंप्लीट केली जाईल दोन्ही बॅटरच्या माध्यमातून. फक्त एक सिंगल
धाव मिळेल बॅटिंग करणाऱ्या संघाला. संघाचा अकाउंट या एका धाब्याने ओपन झालेला आहे. जबरदस्त बॉलिंग या ओव्हर मध्ये 5 बॉल डॉट टाकलेले आहे, 2 विकेट प्राप्त केलेले आहेत. जबरदस्त सुरुवात याच्या माध्यमातून राहिली गेलेली आहे चेतन बरफ याच्या माध्यमातून. षटक सामन्याला पहिलं. धावसंख्या फक्त आणि फक्त 1 धाव फलकावर लागले गेलेले आहे. आज गावठी स्पोर्ट्स कामड संघाच्या माध्यमातून बर्थडे बॉय मिस्टर आदित्य बरफ बॉलिंग ट्रॅकवर सज्ज होईल. वाढदिवस त्याचा आज नक्कीच आहे. वाढदिवस जरी असला तरी चांगले प्रयत्न करावे लागतील या बॉलरला. हा दिवस त्याच्या संघांकरता गोड करायचं असेल तर डेफिनेटली 100% प्रयत्न एफर्ट त्याला लावावे लागतील. परफेक्ट ऑलराऊंडर आहे या संघाचा, त्याच्यावर देखील जिम्मेदारी आहे. मागील काही इतिहासामध्ये आपण जर गेलो तर चांगली कामगिरी राहिलेली आहे या बॉलरची. आदित्य बरफ सज्ज होईल बॉलिंग ट्रॅकवर. स्ट्राईक एंडला विनोद रायात असेल. स्ट्रगल करताना दिसतोय विनोद रायात. एक्सपिरियन्स बॅटर आहे या संघाचा. भरपूर चांगले फटके त्याच्या बॅटमध्ये आहेत, परंतु आता मात्र स्ट्रगल करताना तो दिसत आहे. पहिलाच बॉल डिगआउट केलाय. बॉलला चेंडू जायला लॉंग द कार्पेट. मिडॉनला फिल्डर आहेत भूषण दयात. एक धाव मात्र कंप्लीट केली जाईल दोन्ही बॅटरच्या माध्यमातून. संघाची धावसंख्या 2 अंकांवर पोहोचली गेलेली आहे. धावसंख्या 2 धावा. आता मात्र स्ट्राईक एंडला असतील बॅटर विकास वायडा. त्यांच्याकडे देखील क्षमता आहे. चांगल्या क्षमतेने चांगली बॅटिंग करावी लागेल, कारण त्याचा संघ अडचणीमध्ये आलेला आहे. यावेळेस फोर्स केला बॉलला. फटका तितकासा प्रॉमिसिंग नाहीये. एक धाव मात्र कंप्लीट केली जाईल दोन्ही बॅटरच्या माध्यमातून. बॉल प्रॉपर बॅटवर कनेक्ट झाला नाहीये. फक्त एक सिंगल धाव मिळेल. सिंगलच्या मदतीनं अकाउंट ओपन केलेलं आहे विकास वाडा या बॅटरने. संघाची धावसंख्या 3 अंकांवर पोहोचली गेलेली आहे. धावसंख्या 3. बॉलर तयार मिस्टर आदित्य बरफ. नेक्स्ट बॉल असेल या षटकातील. आता मात्र आडवे बांधण्या खेळण्याचा प्रयत्न होता. अनिल गडकरी साहेबांचं शुभ आगमन झालेलं आहे. त्यांना विनंती असेल आमच्या मान्यवर कक्षेमध्ये येऊन आपण बसायचं आहे. त्यांच्या माध्यमातून कोल्ड्रिंक स्पॉन्सर झालेले आहेत, त्याबद्दल त्यांचं देखील आम्ही मनपूर्वक हार्दिक आभार व्यक्त करतोय. अनिल गडकरी साहेबांचं शुभ आगमन झालेलं आहे. त्यांना विनंती असेल आमच्या मान्यवर कक्षेमध्ये येऊन आपण बसायचं आहे. यावेळेस ड्राईव्ह केला बॉलला चेंडू जाईल लॉंग ऑफला. फिल्डर आहे त्या ठिकाणी राकेश गोवारे. सुंदर क्षेत्ररक्षण. फक्त एक सिंगल धाव मिळेल. संघाची धावसंख्या 5 अंकांवर पोहोचली गेलेली आहे. स्ट्रगल करतो यावेळेस बापाडे या संघ. अजून सुद्धा एकही मोठा फटका आलेला दिसत नाहीये. यावेळेस जबरदस्त फटका खेळण्याचा प्रयत्न होता, परंतु बॉलने उंची जास्त गाठली होती. अंतर कापू शकत नाहीये. विकेट होईल डाऊन. परतावं लागेल बॅटर विनोद राया त्याला. फलंदाज बाद. अनिलजी गडकरी साहेब आलेले आहेत. त्यांचं देखील मनपूर्वक हार्दिक स्वागत असेल या केबीएम ट्रॉफी 2026 मध्ये. आलेले सर्व दिग्गज मान्यवर, त्यानंतर खेळाडू आणि प्रेक्षकांचं मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. क्रांतीवीर बिरसा मुंडा स्पोर्ट्स सातिवले आयोजित केबीएम चषक 2026 संडेचा दिवस आपण पाहत आहोत. मैदानाच्या आतमध्ये मॅच मात्र चालू आहे. सह्याद्री स्पोर्ट्स भापाणे वर्सेस आई गावदुबे स्पोर्ट्स कामन. दोन्ही संघ चांगले प्रयत्न करत आहेत या मॅच मध्ये. विकास भोईर आलेला नवीन बॅटर स्ट्रायकिंग एंडला असेल. आदित्य बरफ जबरदस्त बॉलिंग करतोय मैदानाच्या आतमध्ये. आता मात्र सज्ज होईल बॉलिंग ट्रॅकवर. यावेळेस आडव्या बाटणे खेळण्याचा प्रयत्न करतायत बापाळे संघाचे बॅटर, परंतु त्यांच्या प्रयत्नांना यश मात्र प्राप्त होत नाहीये. चेंडू जाईल या वेळेला डॉट. षटक संपलेलं दुसरं. धावसंख्या फक्त आणि फक्त 5 धावा ऑन स्कोर कार्ड लागल्या गेलेल्या आहेत. धावसंख्या 5 धावा. आता मात्र धावसंख्येचा पॅराग्राफ आलेख हा वाढवावा लागेल आणि प्रयत्न करावे लागतील विकास वायडा या बॅटरला.
भरपूर जर पाहिलं तर मागील 2 ओव्हरमध्ये त्यांना जास्त स्ट्राईक मिळाले नाहीये, परंतु या ओव्हरमध्ये जबरदस्त बॅटिंग करावं लागेल. संघाला कमबॅक करणं गरजेचं आहे. त्यांच्याकडे क्षमता आहे आणि चांगली बॅटिंग त्यांना करावी लागेल. भरपूर उन्हाळे पावसाळे त्यांनी पाहिलेले आहेत. क्रिकेटमध्ये त्यांचा खेळ अगदी जबरदस्त राहिलेला आहे, परंतु या 2 ओव्हरमध्ये त्यांना जास्त काही संधी मिळाल्या नाहीये. आता मात्र संधी त्यांना आहे. चांगले प्रयत्न करावे लागतील. तर नवीन गोलंदाज कामन संघाच्या माध्यमातून तन्मय गोवारे बॉलिंग ट्रॅकवर सज्ज होईल. मागील स्पर्धेमध्ये साष्टीकर फळा या स्पर्धेमध्ये त्याची कामगिरी उल्लेखनीय राहिली होती. या मॅच मध्ये देखील त्याला चांगले प्रयत्न करावे लागतील, कारण सातत्य आणि चांगले प्रयत्न क्रिकेटमध्ये आवश्यक असतात. बॉलर सज्ज होईल तन्मय गोवारे. राईट राऊंड द विकेटने पहिला बॉल. हा प्रकार बॉल हुक करण्याचा प्रयत्न. बॅट अँड बॉल संपर्क होत नाहीये. चेंडू जाईल. या वेळेला डॉट. जबरदस्त बॉलर आहे या संघाचा. अपकमिंग यंगस्टर, यंग टॅलेंट, उभरता सितारा जणू काही असंच म्हणावे लागेल या बॉलरच्या विषयी, कारण भरपूर चांगली कामगिरी त्याची राहिलेली आहे या सीझन मध्ये. सज्ज होईल बॉलिंग ट्रॅकवर. आता मात्र हवेमध्ये चेंडू मिस टाइम स्ट्रोक. बॉलच्या खाली भूषण करणार नाही कोणतीही चुकी. देईल 100% कॅच. आम्ही फलंदाज होईल बाद मिस्टर विकास वायडा. बॅक टू द पवेलियन. गॉन. मला नाव फक्त नीट एकदा लिहून दे, म्हणजे कसं त्याचा नाव जरा असं हे वाटते जरा निघत नाही बरोबर. लिहून देशील ना बरं आहे ना ते लिहूया. अनिल गडकरी पाणी आणि कॉन्ट्रॅक्ट ना छोट्या बिस्लरी पाणी लिहून दे अनिल गडकरी. जबरदस्त बॉलिंग तन्मयाच्या माध्यमातून ज्या प्रकारे बॉलिंग केली होती चैतन्याने, ज्या प्रकारे बॉलिंग केली होती आदित्याने, त्याच प्रकारे बॉलिंग करतोय तन्मय गोवारे. हा बॉलर त्यांच्या पावलावरती पाऊल तो ठेवत आहे. सज्ज होईल बॉलिंग ट्रॅकवर. हा प्रकार बॉल कटकाचा प्रयत्न ऑफ्टमच्या भरपूर बाहेर. बॉलच्या तळी व्हाईट बॉलचा इशारा आलेला पंचांचा. मिळेल 51 धाव. बॅटिंग करणाऱ्या संघाला संघाची धावसंख्या 6 अंकांवर पोहोचली गेलेली आहे. धावसंख्या 6 धावा. एकंदरीत 4 विकेट डाऊन झालेले आहेत बाफाणे संघाचे. ओव्हरपेच बॉल. सुंदर फटका. चेंडू जाईल डीप मिडविकेट बाउंड्री लाईनच्या बाहेर सरळ. 6 धावांसाठी षटकार. जबरदस्त फटका. ओव्हरपिच बॉलची हाताळणी केली होती. त्या बॉलला ऑन साइडला लॉफ्ट केलं होतं बॅटरने. चेंडूला पाठवलेला डीप मिडविकेट बाउंड्री लाईनच्या बाहेर सरळ. 6 धावांसाठी षटकार. आणि या षटकाराने संघाची धावसंख्या आता मात्र 12 अंकांवर पोहोचली गेलेली आहे. धावसंख्या 12 धावा. विकास मसे याच्या बॅटमधून येतो हा उत्तुंग षटकार. 6 धावाने त्याने अकाउंट ओपन केलेलं आहे. आक्रमण केलेले आहे तन्मय याच्या वरती. संघाची धावसंख्या 12 अंकांवर पोहोचले गेलेले आहे. 3 बॉल टाकून दिलेले आहे. 3 बॉलचा खेळ बाकी असेल. अंतिम षटक चालू आहे. प्रगतीपथावर आहे तन्मय गोवारे. हा बॉलर नक्की चांगले प्रयत्न करत आहे. सज्ज होईल बॉलिंग ट्रॅकवर. राईट आर्म राऊंड द विकेटने. हा प्रकार बॉल खेळायचा ऑन साइडच्या दिशेने. चेंडू आणि बॅट मध्ये कनेक्शन होत नाहीये. चेंडू जाईल. या वेळेला डॉट. जबरदस्त कमबॅक करतो या बॉलवर मिस्टर तन्मय गोवारे. अप्रतिम डिलिव्हरी टाकण्याचा प्रयत्न तो करत आहे मैदानाच्या आतमध्ये. हा प्रकार बॉल प्रॉपर कनेक्शन होत नाहीये. एक धाव मात्र कंप्लीट केली जाईल दोन्ही बॅटरच्या माध्यमातून. संघाची धावसंख्या 13 अंकांवर पोहोचले गेलेले आहे. 5 बॉल टाकून दिलेले आहेत. 8 धावा खर्च करतोय बॉलर तन्मय गोवारे. 1 विकेट त्याला प्राप्त झालेली आहे. इकॉनॉमिकल आणि विकेट टेकर बॉलर आहे या संघाचा मिस्टर तन्मय. सज्ज होईल बॉलिंग ट्रॅकवर. राईट आर्म राऊंड द विकेटने शेवटचा बॉल. ओव्हर पेच बॉल. ऑन ड्राईव्ह केला बॉलला. चेंडू झाला लॉंग द कार्पेट. भूषण आहे त्या ठिकाणी हलकेसे मिसफील्ड. फेकी करेल बॉलची. तत्पूर्वी या 2 धावा मात्र कंप्लीट केलेल्या दोन्ही बॅटरने. आणि या 2 धावाने
संघाची धावसंख्या 15 या अंकांवर पोहोचले गेलेले आहे. धावसंख्या 15 धावा धावफलकावर लागल्या गेलेल्या आहेत आणि 16 धावांचं लक्ष असेल आई गावदेवी स्पोर्ट्स कामन या संघाला. 3 ओव्हर मध्ये 16 धावांचं लक्ष असेल. भरपूर चांगली बॉलिंग राहिलेली आहे कामन संघाची. या पहिल्या इनिंग मध्ये जबरदस्त कामगिरी या तिन्ही बॉलरच्या माध्यमातून. पहिले षटक टाकलं होतं मिस्टर चेतन याने. त्यामध्ये जर पाहिलं तर फक्त आणि फक्त 1 रन्स त्याने खर्च केले होते. 2 विकेटला प्राप्त झाल्या होत्या. त्यानंतर बर्थडे बॉय आदित्य बरफ याने ओव्हर टाकलं होतं. त्यामध्ये 4 धावा खर्च करत 1 डॉट बॉल 1 विकेटला प्राप्त झाली होती. त्यानंतर तन्मयाच्या माध्यमातून शेवटचं षटक त्याने हाताळलं होतं. त्यामध्ये 10 धावा त्याने खर्च केल्या होत्या आणि 1 विकेट त्याला प्राप्त झालेली आहे. जबरदस्त प्रयत्न चांगले एफर्ट्स लावलेले आहेत पहिल्या इनिंग मध्ये आई गावदेवी स्पोर्ट्स कामन या संघाने. पापाणे संघाला 15 धावांच्या आतमध्ये रोखलेलं आहे. 16 धावांचं लक्ष असेल. आई गावदेवी स्पोर्ट देवदोल संघाचा कर्णधार, त्यानंतर ठाकूरपाडा स्टार जुचंद्र संघाचा कर्णधार, दोन्ही संघाचे कर्णधार आलेले आहेत. अनिल गडकरी साहेबांना विनंती असेल त्यांच्या शुभ हस्ते करणार आहोत आपण टॉस या मॅचचा. अनिल गडकरी साहेब त्यांच्या माध्यमातून या स्पर्धेला पाणी तसेच कोल्ड ड्रिंक्स स्पॉन्सर झालेले आहेत. त्यांचं करूया विशेष आभार. त्यांना विनंती असेल आपल्या शुभ हस्ते आपण टॉस करावं. अनिल जी गडकरी साहेब. सोळा धावांचं लक्ष असेल. त्या लक्ष्याचा पाठलाग करण्याकरता आई गावदेवी स्पोर्ट्स कामन संघाच्या माध्यमातून 2 बॅटर एंटर झालेले आहेत. 2 बॅटर मिस्टर सचिन आणि आदित्य बरफ हे 2 बॅटर आलेले आहेत. 16 धावांचा पाठलाग करायचा आहे, परंतु त्यांना रोखण्याकरता पापण संघाच्या माध्यमातून बॉलिंग ट्रॅकवर सज्ज होईल बॉलर मिस्टर हेमंत लाखात. हेमंत एक्सपिरियन्स आहे त्याच्याकडे. क्रिकेटमध्ये एक्सपिरियन्सची भरपूर गरज असते. आता मात्र त्या आत्मविश्वासाने आणि जर पाहिलं तर अनुभवाने बॉलिंग करावी लागेल. तर टॉस आता आपण करतोय. अनिलजी गडकरी साहेबांच्या शुभ हस्ते केला जाईल या मॅचचा टॉस. ठाकूरपाडा स्टार जुचंद्र वर्सेस आई गावदेवी स्पोर्ट्स देवदळ. देवदळ संघाने नाणेफेक जिंकलेली आहे. निर्णय क्षेत्ररक्षण करण्याचा घेतलेला आहे. तर बॅटिंग करावी लागेल ठाकूरपाडा स्टार जुचंद्र या संघाला. तर विनंती असेल दोन्ही संघाने या मॅच नंतर आपण रेडी राहायचं आहे. क्रांतीवीर बिरसा मुंडा स्पोर्ट्स सातिवले आयोजित केबीएम चषक 2026 हे शानदार क्रिकेट सोहळा आपण पाहत आहोत. या बिरसा मुंडा क्रीडा नगरीमध्ये आलेले आमचे दिग्गज मान्यवर, त्यानंतर खेळाडू आणि प्रेक्षकांचं मनपूर्वक हार्दिक स्वागत असेल या केबीएम चषक 2026 मध्ये. दुसऱ्या डावाला होईल सुरुवात. दोन्ही संघाला ऑल द बेस्ट. दोन्ही संघांना हार्दिक शुभेच्छा असेल. गाडीची काच यस रिफ्लेक्ट होत आहे, आपण थोडीशी बाजूला करा. स्ट्राइक एंडला सचिन, नॉन स्ट्राइक एंडला आदित्य बरफ. बॉलिंग ट्रॅकवर बॉलर सज्ज होईल मिस्टर हेमंत लाखात. देऊया दोन्ही संघांना हार्दिक शुभेच्छा. अठरा बॉल मध्ये 16 धावांचं लक्ष्य आहे. त्या लक्ष्याचा पाठलाग करायचा आहे. या 2 बॅटरला चांगले प्रयत्न करावे लागतील. त्यांच्या विपक्षामध्ये बापाणे संघ एक नामांकित संघ आहे या असोसिएशन मधला. त्यांच्या अगेन्स्ट चांगली सुरुवात करावी लागेल या दोन्ही बॅटरला. सचिन आणि आदित्य सज्ज होतील मैदानाच्या आतमध्ये. स्वप्ने पहा ते प्राप्त करा, यासाठी साहस आणि धाडस आवश्यक आहे.
आणि नक्कीच धाडस करावे लागेल या दोन्ही बॅटरला. बापाणी संघाच्या विरोधात हेमंत तयार. पहिला बॉल या षटकातील राईट आर्म ओव्हर द विकेटने स्ट्राईक एंडला सचिन पुश केला बॉलला. चेंडू जाईल शॉट गली क्षेत्रामध्ये. आउटफील्ड खराब आहे त्या ठिकाणी. फक्त एक सिंगल धाव मिळेल बॅटिंग करणाऱ्या संघाला. सिंगलच्या मदतीनं ऑफ द मार्क झालेला बॅटर मिस्टर सचिन कवळे. एका धावाने अकाउंट त्याने ओपन केलेला आहे. सिंगलने अकाउंट ओपन करतोय बॅटर सचिन. तर आता मात्र स्ट्राईक एंडला असेल आदित्य बरफ. हेमंत तयार. ओव्हर पिच बॉल ऑन ड्राईव्ह केला बॉलला. चेंडू झाला लॉंग द कार्पेट. फिल्डर आहे डीप मध्ये. फेकी करतील बॉलची. तत्पूर्वी या दोन धावा मात्र कंप्लीट केलेल्या आहेत दोन्ही बॅटरने. या दोन धावांनी सांगितलं धावसंख्या 3 अंकांवर पोहोचले गेलेले आहे. कामन संघाला रोखण्याकरता चांगले प्रयत्न करावे लागतील सह्याद्री स्पोर्ट्स बाफाणे या संघाला. कमीत कमी धावा खर्च करावे लागतील. त्यानंतर जास्तीत जास्त विकेट त्यांना प्राप्त करावे लागतील. बॉलर तयार हेमंत लाखात. नेक्स्ट बॉल या षटकातील असेल. हा प्रकार बॉल फोर्स केला बॉलला. कलात्मक स्ट्रोक. चेंडू जाईल कव्हर पॉइंट क्षेत्रामध्ये. एक धाव मात्र कंप्लीट. दुसरा धावेचा प्रयत्न आणि या दोन धावा मात्र कंप्लीट केलेल्या आहे दोन्ही बॅटरने. जबरदस्त फटका. क्रिकेटचं सौंदर्य वाढवणारा हा स्ट्रोक आदित्यच्या बॅटमधून आलेला आहे. चेंडूला फोर्स केलं होतं कव्हर पॉइंट क्षेत्रामध्ये आणि दोन धावा त्याने कंप्लीट केलेल्या आहेत. संघाची धावसंख्या 5 अंकांवर पोहोचली गेलेली आहे. 3 बॉलचा खेळ झालेला आहे. 3 बॉलचा खेळ बाकी असेल. आदित्य बरफ सचिन कवळे ही जोडी मैदानाच्या आतमध्ये आहे. या जोडीला अजून सुद्धा चांगले प्रयत्न करावे लागतील. ओव्हर पिच बॉल लेफ्ट हेड ऑन ड्राईव्ह. चेंडू जाईल आउट ऑफ दी पार्क मध्ये लाईनच्या बाहेर सरळ. 6 धावांसाठी फ्लॅट 6. या षटकाराने संघाची धावसंख्येला आकार. संघाची धावसंख्या 11 अंकांवर पोहोचले गेलेले आहे. कमबॅक करणं गरजेचं आहे. बॉलर तयार हेमंत लाखात. ओव्हर पिच बॉल आता मात्र शरीरापासून दूर बॉलला ठेवलेला आहे. चेंडू जाईल यावेळेस डॉट. जबरदस्त कमबॅक हेमंतच्या माध्यमातून राहिला गेलेला या बॉलवर. सज्ज होईल पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅकवर. शेवटचा बॉल बाकी असेल. ओव्हर पिच बॉल आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न होता. बॅट अँड बॉल संपर्क झाला नाहीये. चेंडू जाईल पुन्हा एकदा डॉट. षटक संपलेला पहिलं. संघाची धावसंख्या आहे कामन संघाची बेनबाद 11 धावा. 11 धावा फलकावर लागल्या गेलेल्या आहेत. आता मात्र 12 बॉलचा खेळ बाकी असेल. जिंकण्याकरता 5 धावांची गरज असेल आई गावदुबे स्पोर्ट्स कामन या संघाला. परंतु रोखावं लागेल सह्याद्री स्पोर्ट्स बाफाणे या संघाला. चांगले प्रयत्न करावे लागतील. धाडस करावे लागेल. विकेट देखील प्राप्त करणं गरजेचं आहे त्यांच्याकरता. या जर पाहिलं तर भरपूर कठीण आव्हान आहे. परंतु अशक्य असं काही नाहीये. मनोहर नाईक यावेळेस जबरदस्त बॉलिंग. मनोहर नाईक यांच्या माध्यमातून अगदी जर पाहिलं तर ज्येष्ठ खेळाडू आहेत. व्हाईट बॉलचा इशारा आलेला पंचांचा. 51 धाव मिळेल बॅटिंग करणाऱ्या संघाला. संघाची धावसंख्या 12 अंकांवर पोहोचले गेलेले आहे. लेजंड क्रिकेटर आहेत या संघाचे. भरपूर एक्सपिरियन्स त्यांच्याकडे आहे. सज्ज होतील बॉलिंग ट्रॅकवर. पहिला बॉल असलेल्या या षटकातील फुल टॉस बॉल पायाला चेंडू होता. पंचांनी दर्शवलेले आहे इम्पॅक्ट ऑप्शनच्या बाहेर. चेंडू जाईल टॉट. जबरदस्त कमबॅक. मनोहरजी नाईक सज्ज होतील पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅकवर. राईट आर्म ओव्हर द विकेटने स्ट्राईक एंडला सचिन कवळे असेल. नेक्स्ट बॉल या षटकातील ओव्हर पिच बॉल मिस टाइम स्ट्रोक. हवेमध्ये चेंडू. चेंडू खाली मनोहर नाईक. कॉट अँड बॉल. फलंदाज बाद सचिन कवळे. बॅक टू द पॅव्हिलियन गॉन. व्हॉट अ बॉलिंग एफर्ट्स बाय मिस्टर मनोहर नाईक. अप्रतिम बॉलिंग त्यांच्या माध्यमातून राहिले गेलेल्या या मागील 2 बॉल मध्ये. एक्सपिरियन्स इज अ बेस्ट टीचर असं म्हटलं जाते. नक्कीच त्या एक्सपिरियन्सचा वापर करतायत मनोहरजी नाईक. जबरदस्त बॉल टाकला होता. विकेट देखील त्यांनी प्राप्त केलेली आहेत. सचिन याला बाद केलेले आहे. तर सचिनच्या जाग्यावर नवीन बॅटर एंटर होईल. आई गावदुबे स्पोर्ट्स कामन संघाच्या माध्यमातून मिस्टर चेतन बरफ मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेला आहे.
चेतन. एक्सपिरियन्स वर्सेस नवोदित खेळाडू. बॅटल मात्र रंगला जाईल मध्ये नेटच्या आतमध्ये. मनोहर नाईक सज्ज होतील बॉलिंग ट्रॅकवर. प्रयत्न करणे कधीच सोडू नका. अपयश हा यशाच्या मार्गातील फक्त एक टप्पा आहे आणि नक्कीच त्या टप्प्याला पार करावं लागेल. बापाडे या संघाला जबरदस्त बॉलिंग मनोहरजी नाईक. परंतु यावेळेस जर पाहिलं तर दिशाहीन बॉल टाकला होता. त्यांच्या माध्यमातून एक धाव अतिरिक्त ते खर्च करतायत. संघाची धावसंख्या 13 या अंकांवर पोहोचले गेलेले आहे. आता मात्र 10 बॉलचा खेळ बाकी. 3 धावांची गरज सामना जिंकण्याकरता कामान संघाला. बॉलर सज्ज होईल. हाफ टकर बॉल पोहोच केला बॉलला. चेंडू जाईल इनफिल्डच्या वरून निघून जाईल. डिपेक्सच्या कव्हर बाउंड्री लाईनच्या बाहेर सरळ 4 धावांनी करता चौकार आणि या चौकाराने हा सामना जिंकलेला आहे आयगाव दुबे स्पोर्ट्स कामन या संघाने. कॉंग्रॅच्युलेशन आयगाव दुबे स्पोर्ट्स कामन संघ. कॉंग्रॅच्युलेशन आदित्य. कॉंग्रॅच्युलेशन चेतन. कॉंग्रॅच्युलेशन राकेश गोवारे अँड ऑल टीम अँड हॅड लक टफ लक सह्याद्री स्पोर्ट्स बापाणे संघ. जबरदस्त खेळ कामन संघाचा राहिलेला आहे या मॅच मध्ये. 2 मॅच त्याने लगातार जिंकलेले आहेत. आदरणीय सन्माननीय विकासजी वायडा आपण मान्यवर कक्षेमध्ये येऊन बसायचं आहे. वसई तालुका आदिवासी क्रिकेट असोसिएशनचे विद्यमान कार्याध्यक्ष आहेत. त्यांचं देखील मनपूर्वक हार्दिक स्वागत असेल. KBM ट्रॉफी 2026 मध्ये त्यांना विनंती असेल आमच्या मान्यवर कक्षेमध्ये येऊन आपण बसायचं आहे. विकासजी वायडा साहेबांना विनंती असेल. कार्याध्यक्ष हा पदभार त्यांनी सांभाळलेला आहे. अतिशय जबरदस्त व्यक्तिमत्व आहेत. त्यानंतर हेमंतजी लाखात साहेबांना देखील विनंती असेल आपण देखील या आमच्या मान्यवर कक्ष